राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। आजची सकाळ आपल्या आई साहेबांना मिठी मारून झाली। आई म्हणते काय हंदरा कदा 8 वाजता उठलाय पार। बाहेर येऊन बघितलं तर सूर्य पार डोक्यावरून नमस्कार करत होता। गावाकडे आलं की असंच होतं, सूर्य कधी वर येतो आणि कधी मावळतो तेच समजत नाही। घरात आलो पहिले चहा खाली मारून घेतलं, कारण आपल्या गावचा बाजार होता तर गावात जायचं होतं। मग गाडीला की मारून पोहोचलो डायरेक्ट गावात। गावात येऊन बघतोय तर सगळा बाजार फुल होता, कारण दिवाळीमुळे सगळेच लोक बाजार करत होते। आजीबाईने जरा भेळ वगैरे सांगितली होती म्हणून पाणीपुरी भेळ घेतली खायला, तर आजीबाईला पाणीपुरीच खाता येत नव्हती, नुसती हसत होती। आणि आई साहेबांनी बरोबर खाल्ली बरं का। एकदा सांगितलं ना की अशी अशी खायची तर लगेच खाती बरोबर। इकडे आमच्या अण्णा दिले डायरेक्ट तोंडात टाकून, म्हणले एवढं काय तर। अण्णा म्हणले खाऊन पिऊन झालं, आता कामधंद्याचं बघा जरा। तेवढ्यात आपल्याला आजीबाईने पेरू दाखवलं, म्हणले हा इथं आहे बघ जरा। मग घेतलं काढून आणि टाकला खाऊन। गावातून जरा फुलं आणले होते, मम्मीला म्हणलं हार बनव। मम्मीने मस्तपैकी हार बनवला, मग आपण लगेच महिन्याला लावून घेतला। लगेच आजीबाई सोबत आपल्याला बाहेर जायचं होतं, आजीबाईचे पैसे जरा काढायचे होते। आजीबाई म्हणले मला सोनं करायचं, म्हणलं ओके चलो। आजीबाईंचा सगळा मूड ऑफ झाला, काय नेटवर्कच चालत नव्हतं म्हणून पैसेच नाही निघले। तरी बी आजीबाई म्हणलं चला सोन्याचा भाव बहीण विचारून येऊ। ते सगळं झालं, इकडे आलो मार्केटमध्ये तर सगळं मार्केट फुल होतं। तेवढ्यात पाऊस बी आला, म्हणलं सणासुदीचं तरी नको येऊ। तिकडचं आवरून इकडे आलो तर इकडे जरा रोपं घ्यायचे होते। आजीबाई म्हणलं मी इथंच बसते गाडीवर, तू ये गाऊन लवकर। मग नर्सरी मधून रोपं वगैरे घेतलं, निघालो घरी। इकडे भरपूर पाऊस झाला होता पण आम्हीच वाचलो, म्हणलं आयला बरोबर झालं मध्येच पाऊस नाही आला। घरी आलो बघतोय तर मम्मीची इथं मेहनत चालू होती मोबाईल चार्जिंग लावायला। शेवटी लावला बा मोबाईल चार्जिंग। पोटात जरा भूक लागल्यासारखं झालं होतं म्हणून 2 करंज्या घेऊन बसलो। तेवढ्यात मम्मी बी आली, मग तिला बी एक दिली खायला। बाहेर गेलो तर बेडी फटाकडा आणला होता, म्हणलं वाजतोय का कसा बघा। तेवढ्यात मम्मी आली, म्हणली कोणी काय वाजवलं, म्हणलं मीच वाजवलंय। म्हणली फोटो काढतो काय, म्हणलं हा हा। मम्मी सोबत मस्ती करणं ते तर परमनंटच आहे आपलं। मम्मी म्हणली नुसती मस्ती करतो, इकडे ये तुला काम सांगते। म्हणलं थांब थांब आलो घरातून। काम चुकवायचा प्रयत्न केला होता, मम्मी कुठे ऐकती वय। शेवटी गोण्या व्हायलाच लावल्या सगळ्या मला। शेवटची गोण्या राहिली होती, मम्मी म्हणली मी नेते। म्हणलं राहू दे बाई आता। तेवढ्यात आमच्या अण्णा बी आले, म्हणले लईच काम केलं काय नो पाटलं नाही। म्हणलं नाही नाही थोडंच केलंय। उलसिक टवळगी करायला बाहेर आलो होतो, हे म्हणलं मला फोटो काढ। म्हणलं फोटो काढायला नसतो मोबाईल, व्हिडिओ काढा असतो। बारक्या म्हणला मला बी तुझ्या ब्लॉग मध्ये घे। म्हणलं मग हाय करायला लागल। म्हणलं हाय कर। ते म्हणलं हाय काय 2 बोट बी दाखवतो की। गाडी चालू करून रेस करीत होता, म्हणलं आवाज लईच भारी येतोय। म्हणलं फुकट आणली काय, पैसे दिलेत त्याला। ते पहिलवान लाजत होता ब्लॉग मध्ये यायला। उलसिक टवळकी करून घरी आलो तर तेवढ्यात पाऊस यायला लागला। म्हणलं आता काय खरं नाही, वाहून लावतो का काय। घरात येऊन बघितलं तर कुरडाय पापड तळण्याचा कार्यक्रम चालू होता। म्हणलं हटो बाजू हम बसेंगे पापड तळने को। बरेच वेळ पापड वगैरे तळले आणि बाई म्हणते तुमको भी आता है क्या ये सब। म्हणलं विषय आहे का, आपल्याला काय येत नाही असं होत नाही बाई, कामापुरते तळले। म्हणलं तुम्हाला तुम देखो, आणि आम्ही बसलो खायला। बाई इकडे भजे वगैरे काढत होती तर अण्णाचा चालू होता दणका। अण्णाला म्हणलं ब्लॉग मध्ये हाय करा, म्हणते गपणार आहे खाऊ दे की। तेवढं झालं ना आपल्या ताटात भजी आली। म्हणलं थांबा पहिली टेस्ट आपणच करणार। सगळा स्वयंपाक झाला करून, लाईटीचा लय प्रॉब्लेम आहे, पाऊस आला की गायब होत। चला तुम्ही घ्या लाईक फॉलो करून।